देवशयनी आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातली एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी आहे, जी आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. पण यामागची कथा काय बरं? जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत. देवशयनी आषाढी एकादशीलाच महा एकादशी, पद्मा एकादशी किंवा आषाढी एकादशी असंही म्हणतात. महाराष्ट्रात खास करून पंढरपूरची वारी आणि विठोबा भक्तीमुळे या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. यालाच देवशयन किंवा चातुर्मास असंही म्हणतात. हे 4 महिने म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन. या काळात भगवान विष्णू शयन करतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला पुन्हा जागृत होतात. तर देवशयनी आषाढी एकादशीला महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव पंढरपूरमध्ये साजरा होतो. लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या घेऊन पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. यालाच आपण वारीही म्हणतो. भक्त या दिवशी उपवास करतात आणि भगवान विष्णूचे नामस्मरण करतात. काही जण फळाहार घेतात तर काही पूर्ण उपवास करतात. घरामध्ये किंवा मंदिरामध्ये भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. हरिपाठ, अभंग आणि भजन कीर्तनांचा कार्यक्रम होतो. देवशयनी एकादशी पासून शुभ कार्य म्हणजे लग्न, वास्तुशांती, मुंज वगैरे करत नाहीत आणि प्रबोधिनी एकादशी पासून पुन्हा शुभ कार्य सुरू होतात. एकादशीच्या दिवशी उपवास करून रात्रभर जागरण केलं जातं. विष्णू सहस्त्रनाम, श्री विष्णू पूजा, श्रीमद भगवद्गीता यांचे पठण केलं जातं. या दिवशी केलेलं व्रत आणि पूजन 1000 यज्ञांच्या तुल्य मानलं जातं. पद्मपुराण आणि स्कंद पुराणात या एकादशीचं महत्त्व वर्णन केलंय. यामुळे पापांची क्षमा होते, पुनर्जन्माचे चक्र थांबते आणि मोक्ष प्राप्त होतो असा विश्वास आहे. तर वारकऱ्यांसाठी ही आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्याची वेळ. धार्मिक साधना, स्वच्छ जीवनशैली आणि आचार धर्माचे पालन सुरू होते. देव दिसे ठाई ठाई भक्ती तत्लीन भक्त विठू पायी, सुखालाही आला हो या आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. आपल्या सर्वांना सोल स्पिरिच्युअल कडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.